म्हणजे आता ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपला साथ दिलेली आहे. जळगाव जिल्ह्याचा एक इतिहास राहिलेला आहे की जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होता तेव्हा भाजप त्यांचे बंडखोर उभे करतात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर. तर नेमका याचा सामना आता कसा केला जाणार? मला वाटतं तिन्ही पक्ष शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तिन्ही नेते एकत्र काम करतायत. आपण पाहताय की विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र मिळून या महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने एकत्र ते काम करतायत, सगळे कार्यकर्ते एकत्र काम करतात. आणि मला वाटतं विधानसभेमध्ये देखील सर्वच्या सर्व तिन्ही पक्ष जो कोणाचा उमेदवार असेल त्याला बाकी दोन पक्ष पूर्णपणे सहकार्य आणि मदत करून कसा निवडून येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जसं लोकसभेमध्ये एकत्र मिळून काम केलं तसं विधानसभेमध्ये देखील एकत्र मिळून तिन्ही पक्ष काम करतील आणि प्रत्येक उमेदवार जो आहे तो निवडून आणेल. अमोल शिंदे जे आहेत ते आता तयारी करतायत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शिंदे मी तुम्हाला सांगितलं की हा प्रत्येक विधानसभेमध्ये बंडखोरी होणार नाही याची दक्षता जी आहे हे वरिष्ठ नेतृत्व हे नक्की त्या ठिकाणी घेतील. प्रत्येकाला इच्छा असते की बाबा मी विधानसभेमध्ये उमेदवार झालो पाहिजे, विधानसभा मी लढली पाहिजे. प्रत्येक पक्षाला वाटत असतं की माझी ताकद जी आहे ती इथे वाढलेली आहे, मी देखील आमदार होऊ शकतो. पक्षाला वाटत असतं माझे देखील आमदार वाढू शकतात. तर त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न करत असतात. पण मला वाटतं आता वरच्या नेतृत्वाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. जागा वाटपाचा आपण विचारता मला वाटतं त्या देखील गोष्टी वरिष्ठ पातळीवरती सुरू आहेत. त्यांच्या बोलणी लवकरात लवकर जागा वाटप देखील निश्चित होईल आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार जो दिला जाईल महायुतीचा हा कसा निवडून येईल याच्यावरती पूर्णपणे काम प्रत्येक कार्यकर्ता जो आहे प्रत्येक पक्षाचा करेल. पडला तर त्याचे जे हे आहेत शिल्पकार ते आपले मित्र असा आरोप सगळ्यांनी केला. नेमकं काय? काही लोक नशा करून जे आरोप करत असतात तर प्रत्येकाला जे आहे उत्तर देणं मी बंधनकारक समजत नाही. त्याच्यावरती कमिटी आणि त्याच्यावरती इन्क्वायरी जी आहे बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, ज्याचे कोणाचे संबंध असतील, पूर्णपणे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती केली जाईल. कोणालाही त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही. हा झालेला प्रकार जो आहे हा खूपच दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजे. कशा प्रकारे कोणाला काय काय तिथे परिस्थिती निर्माण झाली, का हा प्रकार घडला याची सखोल चौकशी जी आहे मला वाटतं नौदल आणि महाराष्ट्र सरकार हे करत आहे. पुन्हा असे प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता जी आहे, खबरदारी जी आहे ती महाराष्ट्र सरकार घेईल. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे देखील सांगितलेलं आहे की तिथे पुन्हा नौदल आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा पुतळा जो आहे तो तिथे लवकरात लवकर कसा उभारला जाईल त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार जे आहे हे नौदलाबरोबर पूर्णपणे सहकार्य करून त्या ठिकाणी काम करेल. आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं ऑपोजिशनने ठरवलेलं आहे की कुठलाही प्रकार घडला तर त्याच्या मागे पूर्णपणे राजकारण करायचं, त्याला एक वेगळं वळण लावायचं.